नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, पैशानं श्रीमंत असण्यापेक्षा गुणांनी श्रीमंत असणं हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि प्रामाणिकपणा हाच त्या श्रीमंत गुणांमधला एक गुण. याच प्रामाणिकपणाच्या श्रीमंत गुणाविषयी प्रकाश रणभोर यांनी शेअर केलेली एक पोस्ट आजच्या नंदीकट्ट्यावर तुमच्याशी शेअर करते. ऑफिसमधून निघाल्यावर का कुणास ठाऊक पण आज द्राक्ष खायची जाम इच्छा झाली, म्हणून घरी न जाता कार सरळ फ्रूट मार्केटच्या दिशेने वळवली. फ्रूट मार्केटमध्ये गोड द्राक्ष कुठे मिळतील याचा शोध घेऊ लागलो. असंख्य ठेले आणि लोटगाड्यांवरचे द्राक्ष चाखून नाकारत होतो. जरा भटकंती झाल्यावर थोड्या अंतरावरच गर्दीपासून दूर एका झाडाखाली एक म्हातारी टोपलंभर द्राक्ष घेऊन विकायला बसली होती. या म्हातारीकडे तरी काय वेगळं असणार, मी स्वतःशीच बोललो. पण तरी चाखून बघायला काय हरकत आहे. मी स्वतःलाच समजवत म्हातारीकडे जायला निघालो. म्हातारीकडे बऱ्याच वेळापासून कदाचित कोणी गिराईक आलेलं नसावं, कारण मी जवळ जाताच म्हातारीला आनंद झाला. आजी, कशी दिलीत द्राक्ष? या साहेब, घ्या की द्राक्ष, लई गोड आहेत, जशी साखरच, खाऊन तरी बघा की. म्हातारी माझ्या हातावर द्राक्ष ठेवत म्हणाली. मी द्राक्ष तोंडात टाकून चाखू लागलो. अरे च्या, द्राक्ष तर खूप गोड आहेत की. पूर्ण मार्केटमध्ये इतकी गोड द्राक्ष नव्हती. आजी, द्राक्ष खरंच खूप गोड आहेत. पूर्ण मार्केटमध्ये इतकी गोड द्राक्ष कुठेही नाहीत, पण तुझ्याकडे कशी ग? आता गिराईक खुश झालेला पाहून म्हातारीलाही आनंद झाला. अरे लेका, मी वेलीवरची पिकलेली द्राक्ष आणली आहेत. मार्केटला सगळे व्यापारी कार्पीट टाकून द्राक्ष पिकवतात, पण माझ्या मनाला आजवर ते पटलं नाही. 2 पैकं कमी मिळालं तर चालतंय, पण कुणाच्या जीवाशी खेळणं बरं नाही. अख्ख्या हयातीत कधी बी बेईमानानं धंदा केला नाही मी. म्हातारीच्या वयावरून आणि चेहऱ्यावरून ती खरंच बोलतीये हे मी ओळखलं. बरं, काय किलो दिलीत? किलोला 150 रुपये. बापरे आजी, भाव जास्त आहे की ग? 100 रुपये किलो दे ना, 2 किलो घेतो. नाही र लेका, किलोला 100 रुपये नाही परवडत. बरं ठीक आहे, 120 रुपये किलो दे. मी पुन्हा भाव करत बोललो. लेका, अरे 120 रुपये तर माझी खरेदी हाय, किलोला 130 देते बघ. आता भाव नग करू, एकतर आज काय बी माल इकला नाही र. म्हातारी केविलवाण्या स्वरात बोलली. 150 रुपये किलोची द्राक्ष मी 130 रुपयात घेतली याचा मला अभिमान वाटत होता. 2 किलो मागे मी 40 रुपये वाचवले होते. मनातल्या मनात माझ्यावरच खुश झालो. म्हातारीनं 2 किलो द्राक्ष बांधली आणि वरून एक घट टाकला. मी वॉलेटमधून 500 रुपयाच्या बंडलमधून एक नोट काढत म्हातारीला दिली. बंडल पुन्हा वॉलेटमध्ये ठेवून वॉलेट जीन्सच्या मागच्या पाकिटामध्ये ठेवलं. म्हातारीनं 500ची नोट घेऊन मांडीखाली ठेवली आणि कमरेला बांधलेल्या फाटक्या बटव्यातून थरथरते हातानं 340 रुपये काढून मला परत केले. मी पैसे मोजले. 340? अरे वा! म्हातारीनं चुकून मला 100 रुपये जास्त दिले होते. 100 रुपयांचा फायदा. मला मनातून खूप आनंद झाला. म्हातारीच्या लक्षात यायच्या आत इथून निघायला हवं. मी ते पैसे शर्टच्या वरच्या खिशात कोंबले आणि माघारी फिरून कारच्या दिशेनं निघालो. 7-8 पावलं चालतो न चालतो तोच म्हातारीचा आवाज आला. अरे लेका, थांब की र. मी ऐकलं ना ऐकल्यासारखं केलं. अरे लेका, जरा थांब, अरे इकडे ये. म्हातारी पुन्हा जीवाच्या आकांतानं ओरडली. आता मला थांबून म्हातारीकडे जाणं भाग होतं. हिशोब म्हातारीच्या लक्षात आला वाटतं. मी स्वतःशीच बोलत म्हातारीकडे गेलो. म्हातारी जर 100 रुपये जास्त दिल्याबद्दल बोलली तर काय सारवासारव करायची हे मी क्षणातच ठरवून ठेवलं होतं. काय झालं आजी, का हाक मारलीस? काही हिशोब चुकला का? मी जरा अपराध्यासारखं बोललो. नाही रे लेका, अरे तुझं पैशाचं पाकिट इथं खाली पडलं होतं बघ. तू जायला निघाला आणि माझं लक्ष गेलं बघ. हे गे बाबा तुझं पाकिट. म्हातारी वॉलेटवरची धूळ तिच्या पदरानं स्वच्छ करत आणि ते कपाळावर लावत मला वॉलेट परत देत बोलली. आता मात्र मी स्तब्ध झालो. मी लगेच जीन्सचा मागचा खिसा हाताने चाचपडला. खिसा रिकामा होता. म्हातारीला 500ची नोट दिल्यानंतर वॉलेट पुन्हा खिशात ठेवत असताना ते खिशात न जाता चुकून खाली पडलं होतं. हो गॉड! माझ्या तोंडून आपसुकच शब्द निघाले. मी जाणून बुजून म्हातारीचे जास्त घेतलेले 100 रुपये आणि तिने प्रामाणिकपणे मला परत केलेले माझे 1000 रुपये.
म्हातारीच्या प्रामाणिकपणानं मी माझ्याच नजरेत पडलो. मला वाटलं होतं की म्हातारीनं 100 रुपये जास्त दिले हे तिच्या लक्षात आलं म्हणून तिने मला परत बोलवलं. पण तिने तर माझं पैशानं भरलेलं वॉलेट मला परत द्यायला बोलवलं होतं. म्हातारीचे 100 रुपये जास्त घेऊन मला जितका आनंद झाला होता त्यापेक्षा जास्त आनंद 1000 रुपये भरलेलं वॉलेट परत करून तिला झाला होता. मी अक्षरशः गपगार झालो. मला माझीच लाज वाटत होती. वॉलेटमध्ये कमीत कमी 15-20 हजार रुपये तर नक्कीच असतील. पण इतक्या पैशाच्या म्हातारीला किंचितही मोह झाला नव्हता. आणि माझी त्या गरीब म्हातारीच्या फक्त 100 रुपयावर नजर होती. "घे लेका तुझं पाकीट. अरे नीट ठेवत जा बाबा पैक. तुम्ही श्रीमंत माणसं, तुमच्यासाठी लई मोठी रक्कम नसेल ही. तरी पण." मी गपगारच झालो. तुम्ही श्रीमंत माणसं. म्हातारीचं ते वाक्य ऐकून पुन्हा अपराध्यासारखं झालं. आता म्हातारीनं मला जास्त दिलेले ते 100 रुपये मला हजारो कोटी रुपयांच्या कर्जाच्या ओझ्यासारखे वाटत होते. म्हातारीला परत करून टाकतो ते 100 रुपये. माझा हात वरच्या खिशात गेला. पण काय सांगू म्हातारीला, 100 रुपये जास्त दिले म्हणून? मी माझ्याच नजरेत पडलो. "आजी, हे ठेव तुला काही रुपये. तू इतक्या प्रामाणिकपणानं मला माझे पैसे परत केलेस ना." मी 500च्या 10 नोटा म्हातारीला देत बोललो. "ए बाबा, नग मला तुझा पैका. हा तुझा पैका आहे. या पैक्यावर माझा काय बी अधिकार नाही बघ." पैसाच सगळं नसतं र पोरा. इमान नावाची पण काही चीज असती की. म्हातारी नकळत मला खूप मोठी शिकवण देऊन गेली. मी निःशब्दच झालो. म्हातारीच्या प्रामाणिकपणामुळं पैसाच खूप काही असतो हा भ्रम आणि पैशाचा माज क्षणात गळून पडला. तुम्ही श्रीमंत माणसं. म्हातारीचे ते शब्द सतत कानात घुमत होते. पण खरोखर श्रीमंत कोण होतं? नोटांनी टम्म भरलेलं वॉलेट असलेला पण नीतिमत्ता नसलेला मी, की फाटका बटवा असलेली पण नीतिमत्तेत तुडुंब प्रामाणिकपणा भरलेली ती? श्रोते हो, प्रामाणिकपणा हाच चारित्र्याचा खरा दागिना, हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.